नमस्कार, मी डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। आज आपणास एक जाहीर आवाहन करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली, तसेच रिजनल डायरेक्टरेट ऑफिस पुणे आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत यूथ पार्लमेंट 2025 चे आयोजन केंद्र शासनाच्या मार्फत आयोजित करण्यात आलेले आहे। मी आपणास जाहीर आवाहन करतो की यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागच नाही आहे, तर राष्ट्रीय सेवा योजना सोडून इतरही ज्या विद्यार्थ्यांचं, ज्या युवकांचं वय वर्ष 15 ते 25 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी यूथ पार्लमेंट 2025 मध्ये आपला सहभाग नोंदवावा। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत 4 जिल्हे येतात: नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली। प्रत्येक जिल्ह्यातून 50 विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी या यूथ पार्लमेंटमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी सर्वप्रथम, खूप सोपी पद्धत आहे, सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी माय भारत पोर्टलवरती करावी। माय भारत पोर्टलवरती त्यांनी 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा। व्हिडिओ अपलोड करत असताना आपलं पूर्ण नाव, वर्ग, महाविद्यालयाचं नाव आणि व्हॉट डज विकसित भारत मीन टू यू, विकसित भारत याविषयी तुमच्या काय कल्पना आहेत, काय मत आहे, याचा 1 मिनिटाचा, कमीत कमी 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ अपलोड करण्यास अडचण येत आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूबवरती अपलोड करावा। यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर त्या यूट्यूबची लिंक माय भारत पोर्टलवरती पेस्ट करावी आणि अप्लाय हे बटन क्लिक करून आपली नोंदणी या विकसित भारत यूथ पार्लमेंट 2025 मध्ये करावी। यानंतर जेव्हा तुमची नोंदणी होईल, या निवडक विद्यार्थ्यांची, निवडक 200 स्वयंसेवकांची जिल्हा स्तरावर आपल्या विद्यापीठाअंतर्गत आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने आपल्या विद्यापीठाचं डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे युनिव्हर्सिटी लेवल यूथ पार्लमेंट हे लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। मला सांगायला आनंद वाटतो की याची शेवटची तारीख 9 मार्च होती, परंतु आता ती केंद्र शासनाने वाढवून 16 मार्च पर्यंत आपण आपला 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करून आपली नोंदणी करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे अशाच विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय लातूर येथील जयक्रांती महाविद्यालयामध्ये होणाऱ्या विकसित भारत यूथ पार्लमेंटमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे आणि या 200 स्वयंसेवकापैकी विद्यापीठातून 10 स्वयंसेवक निवडले जातील। हे 10 स्वयंसेवक राज्य स्तरावरती होणाऱ्या वन नेशन वन इलेक्शन या डिबेट कॉम्पिटिशनमध्ये विधान भवनामध्ये त्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे। तसेच राज्य स्तरावरनं राष्ट्रीय स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांचं मनोगत, विचार आणि आवाज उठवण्याची संधी या निमित्तानं आपल्याला राष्ट्रीय सेवा योजना विभाग, केंद्र शासन आणि मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्सने उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे मी परत एकदा आपणा सर्व युवकांना, युवतींना, जो NSSचा असेल, NYKचा असेल, NCCचा असेल किंवा इतर महाविद्यालयातील, फक्त याचा क्रायटेरिया एकच आहे, तो आपण आवर्जून लक्षात घ्यावा, तो म्हणजे 15 ते 25 वर्ष वयोगट आणि 1 मिनिटाचा व्हिडिओ माय भारत पोर्टलवरती अपलोड करून आपण विद्यापीठ स्तरीय लातूर येथे जयक्रांती महाविद्यालयात होणाऱ्या वन नेशन वन इलेक्शन हे फिजिकल मोडमध्ये लातूर येथे होणार आहे। त्यावेळेस आपल्याला 3 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आपण 4 जिल्ह्यातून, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचं प्रवास भाडं शासनाच्या वतीने आपणास प्रदान करण्यात येणार आहे, याची नोंद आपण घ्यावी। मी विद्यापीठाच्या वतीने
जयक्रांती महाविद्यालयाचे आदरणीय संस्थापक, सर्व मॅनेजमेंट आणि आदरणीय प्राचार्य डॉक्टर श्रीधर कोल्हे सर आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉक्टर केशव अलगुले सर आणि अलगुले सरांना लक्ष्मणासारखी साथ देणारे आमचे मित्र डॉक्टर चव्हाण सर आणि सर्व राष्ट्रीय सेवा योजनेची टीम यांचं मनपूर्वक विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NSS.